महागाईत घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानं सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करताना बजेट राखूनच निर्णय घेत असतो. मात्र गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारनं रेपो रेट दर स्थिर ठेवल्यानं गृहखरेदीमध्ये 35% वाढ झाल्याचं बांधकाम व्यावसायिकांचं म्हणणं आहे. भारत सरकारकडून देखील 40 लाखांपर्यंतच्या घरांसाठी 60,000 कोटींचं अनुदान, अतिरिक्त व्याज अनुदान जारी केल्यानं गृहखरेदीला सुगीचे दिवस आल्याचं नराडाकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितलं. ठाण्यात प्रॉपर्टी सर्च करणाऱ्यांसाठी ठाणेकरांना सुलभ व्हावं म्हणून एनसीच्या क्रीडाईनं व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा आणि टेलिग्रामद्वारे ठाणे आणि ठाण्याबाहेरील ग्राहकांसाठी SMS सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे घरांची शोधाशोध करणाऱ्यांना आता एकाच छताखाली प्रॉपर्टी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यांना ठाण्यात घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी प्रॉपर्टी अपडेट्स अशी व्हॉट्सॲप लिंक तयार करण्यात आल्यानं ग्राहकही समाधान व्यक्त करतायत. विशेष म्हणजे अनधिकृत घरं आणि घरांच्या फसव्या योजनांपासून ग्राहकांना दूर ठेवण्याचं कार्य एमसीच्या क्रीडाईकडून केलं जात आहे. घर खरीदने के लिए अभी लोग बहुसंख्य से आकर्षित हो रहे हैं, इसका क्या कारण है? गुड मॉर्निंग दोस्तों। ऐसा है कि इंडिया में एक फेस्टिव सीजन स्टार्ट हुआ। पहले दहीहंडी हो गया, फिर गणपति आ गए और अभी पितृपक्ष के बाद में सबसे बड़ा नवरात्रि त्यौहार स्टार्ट हो रहा है। ये हमारे मान्यता के हिसाब से बहुत अच्छे दिन हैं और उसमें घर खरीदी करना नवरात्र दौरान बहुत बड़ा संकेत है। दशहरा के दिन सबसे ज़्यादा मतलब पूरे 365 डेज साल में सबसे ज़्यादा हम फ्लैट बेचेंगे दशहरा के दिन। तो अभी पितृपक्ष में लोग क्या करते हैं, अपने साइट विजिट करते हैं, अपने मनपसंद घर अप्रोक्सीमेटली नक्की करके रखते हैं और नवरात्र के दिन वो आके टोकन देके कंफर्म करते हैं। तो ये जो दिन आने वाले हैं उनमें कई लोगों ने जो अभी अपना पसंद घर नहीं किया होगा, तो मैं उनको रिक्वेस्ट करूंगा कि और 4-5 दिन बाकी है, 15 तारीख से अपना नवरात्र शुरू हो रहा है। तो बहुत अच्छे दिन है, अच्छा मौका है। अभी जो रेट्स है वो एकदम स्टैंडस्टिल है बहुत टाइम से, तो बहुत अच्छा दिन है, अच्छा मौका। और आप जरूर अपने पसंदीदा घर पसंद कीजिए और दशहरा के पहले उसमें टोकन देके क्लोज करो। मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। नवरात्र उत्सव तसंच दसरा सणानिमित्त वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं कासरडोली परिसरातील वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली आहे. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते देवीच्या मूर्तींचं विसर्जन होईपर्यंत ही अधिसूचना अंमलात राहणार असल्याचंही वाहतूक शाखेनं आदेशात म्हटलं आहे. उपायुक्त राठोड यांनी आपल्या आदेशात कासरडोली परिक्षेत्रात नवरात्र उत्सव आणि दसरा सणानिमित्त 24 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसंच खाजगी नवरात्र देवीमूर्ती, घट आणि फोटो प्रतिमा यांचं विसर्जन होईल. त्यामुळे विसर्जन घाटाच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी या भागात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या मार्गात बदल केल्याचं सांगितलं. गुजरात महामार्गानं ठाण्याच्या घोडबंदर रोडच्या दिशेनं येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आलाय. तसंच मुंबई वसई विरारकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद राहणार आहे. त्याचबरोबर घोडबंदर रोडनं ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांना गायमुख जगात नाका या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आलाय.
राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग यांच्या कारवाईत ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा 55,22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, सहायुक्त सुनील चव्हाण, प्रसाद सुर्वे, निलेश सांगडे यांनी परदेशातील अवैध मद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगानं ध्वनी कॉम्प्लेक्स येथे परदेशातील वाहींचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.जे. जरांडे तसंच त्यांच्या सहकारी स्टाफनं खाजगी वाहनानं भिवंडी येथे जाऊन छापा मारला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाईनच्या 750 मिलीलिटरच्या 5,288 बाटल्या आढळून आल्या. रमेंद्र कुमार रमाकांत तिवारी, वय वर्ष 48, राहणार विलासशेठ चाळ, किसन चौक, शेलारगाव, रियाज अली अबिद, वय वर्ष 55, राहणार भिवंडी या दुकलीला अटक करून परदेशातील वाईनच्या 750 मिलीलिटरच्या एकूण 5,288 बाटल्यांसह 55,22,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे आणि विजय धुमाळ तसंच जवान हनुमंत गाढवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाट यांच्या पथकानं पार पडली. विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ध्वनी कॉम्प्लेक्स अनगाव वाडा रोड तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँडच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत. त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत. या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर सर्व नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. दसरा मेळाव्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत हे भंगार वृत्तीचे असून उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्रासारखे डोळ्यांवर पट्टी बांधून असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. संजय जे सांगतो ते उद्धव ऐकत असून संजयच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पुत्रानं आपला पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला लावला असल्याची टीकाही नरेश म्हस्के यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आसपास असे अनेक भंगार वृत्तीची लोक असून मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या भंगार वृत्तीच्या लोकांनी केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मृतांच्या पॅकिंगसाठी ज्या बॅग्स वापरल्या जातात त्यात सुद्धा यांचे घोटाळे सुरू असल्यानं भंगार वृत्तीच्या माणसांनी इतरांना भंगार बोलण्याचं काम करू नये.
जो संजय 300 ग्राम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतो. पेपरला जाहिरात येतं, टेंडर येतं. त्यानंतर 3 दिवसांनी त्या कंपनीची निर्मिती होते आणि त्या कंपनीला हे टेंडर मिळतं. कुटुंबियांच्या नावानं करोडो रुपये खात्यात जमा होतात असं सांगत ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा विचार दिला त्याच शिवतीर्थावर गेल्या दसऱ्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेसचे विचार मांडले. हिंदुत्वाचा मूळ विचार उद्धव ठाकरे विसरलं असल्याचंही नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. तर दसरा मेळाव्याकरिता आम्ही ठिकाण बदललं नसून आमच्या दृष्टीनं बाळासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत, जागा महत्त्वाची नाही. त्यामुळे यंदा क्रॉस मैदानावर दसरा मेळाव्याची सभा होणार असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. मुळात संजय राऊत हेच भंगार वृत्तीचे आहेत. वेळोवेळी त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की मी भंगार वृत्तीचा आहे. धृतराष्ट्राची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. त्या धृतराष्ट्राकडे संजय नावाची व्यक्ती होती आणि तो संजय युद्धातील खऱ्या गोष्टी धृतराष्ट्राला सांगायचा. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे डोळ्यावर पट्टी बांधून धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत आणि संजय जे सांगतोय तशा पद्धतीने वागतायत आणि आपल्या संपूर्ण पक्षाची आज त्यांनी वाटोळं केलेलं आहे, त्यांनी भंगार केलेला आहे. महाभारतातला संजय सत्य गोष्टी सांगायचा, तो त्याच्याशी त्याच्या राजाशी प्रामाणिक होता. परंतु हा संजय बाहेरच्या चुकीच्या गोष्टी सांगतोय. आपल्या मालकाशी प्रामाणिक न राहता दुसऱ्याच मालकाशी तो प्रामाणिक आहे आणि त्याच्या कलेने हा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या संपूर्णपणे या या कार्यक्रमात त्यांनी बाळासाहेबांचे जे विचार आहेत, हिंदुत्वाचे जे विचार आहेत, ते संपवण्याचे, ज्या शिवसेना ज्याची निर्मिती हिंदुत्वासाठी झाली, हिंदुत्वाच्या विचारांसाठी झाली, त्या संजयच्या नादी लागून या बाळासाहेबांच्या पुत्राने तो पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन ठेवलेला आहे. हा संजय याची जी काळी कृत्य आहेत, हा भंगार मनोवृत्तीचा आहे. अशा पद्धतीची अनेक माणसं, भंगार मनोवृत्तीची माणसं उद्धव साहेबांनी आपल्या बाजूला ठेवलेली आहेत. जो संजय 300 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतो